स्थगन नाही स्थगन प्रस्ताव दिला मला बोलू द्या. आज अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र आता कुठे चालला आहे आणि आमच्या बरोबर आमच्या 2-3 लोकांना पण बोलू द्या. फार गंभीर विषय आहे हा नाशिकचा. हो, पाणीच दिलेल्याचा विषय आहे. कोणतं पाणी तेही सांगतो ना. ओशोक पाणी दिलेला ते पण सांगतो. अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला. ते पण सांगतो ना. जेवढे भेटलेत ना त्या बंधू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे. नाही तर संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील. त्यामुळे थांबा जरा. अध्यक्ष महोदय, या अशोक खरात या बंधू बाबांनी जे महाराष्ट्रामध्ये हा बंधू बाबा हा ज्योतिष्य सांगतो, काय सांगतो, देवाचा अवतार सांगतो आणि अनेक जवळपास 100च्या वर याचे कारनामे पुढे आले, त्याचे व्हिडिओ क्लिप पुढे आलेले आहेत. देवाच्या धर्माच्या नावाने फसवणारे जे काही बंधू तयार होत आहेत महाराष्ट्रामध्ये, प्रगत महाराष्ट्र म्हणतो आम्ही, पुरोगामी महाराष्ट्र, सगळ्या दृष्टीनं पुढे जाणारा महाराष्ट्र, आणि यामध्ये असे जे काही अडकले जात आहेत अध्यक्ष महोदय, यामध्ये राजकीय क्षेत्रातील लोक, काही IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत आणि त्याच्याबरोबरच या सगळ्यामध्ये काही महसूल विभागाचे अधिकारी आहेत. आणि या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून अध्यक्ष महोदय जे काही त्यांच्या बरोबर खरं तर या सर्व जे भेटलेत, जे व्हिडिओ क्लिप आलेत, व्हिडिओ क्लिपमध्ये आलेत, व्हिडिओमध्ये आलेत, त्या सर्वांचे CDR मोबाईलचे चेक केले पाहिजे. या सर्वांना जे घाणेरडं कृत्य, अशोभनीय, म्हणजे हा ओशोक नावाचा जल तयार करायचा, ओशोक, आणि काही लोक तर ते ओशोक जल घ्यायसाठीच जायचे. आणि हा ओशोक जल त्याच्यामध्ये तो वियाग्रा टाकायचा. ते सुद्धा तुम्हाला माहित आहे. त्यावेळेस गुलाबरावजी, त्यावेळेस ते कोण देणारे होते, कोणाचा आग्रह होता ते पण मानायला लागलो ना तर मग चुकीच्या दिशेने जाईल. ते देण्यासाठी कोणी आग्रह केला त्याचं नाव मी घेणार नाही, कारण मी नोटीस दिली नाही म्हणून. पण आता तुम्ही मला त्यावर भाग पाडू नका. माझी तुम्हाला विनंती, 35ची नोटीस दिली आहे. अध्यक्ष महोदय, ह्या बंधुगिरीमुळे पूर्ण महाराष्ट्राची बदनामी झाली आहे, संपूर्ण देशामध्ये. आणि ह्यामधून महाराष्ट्राच्या बदनामी बरोबरच ज्या दिवशी हे सगळं प्रकरण पुढे आलं, एका हॉटेलमध्ये 3 IAS अधिकारी त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून मदत करत होते, हॉटेलमध्ये बसले होते. IPS अधिकारी, त्यांनी त्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे. त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला. आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मान शर्मेने खाली गेली, अशा प्रकारचं एक मोठं लाजवणारं आणि शर्मेनं मान खाली घालणारी ही घटना अध्यक्ष महोदय. म्हणजे आमच्याकडे जी माहिती प्राप्त होत आहे या संदर्भात, केवळ SIT नेमून हा प्रकरण काही संपणार नाही. अरे खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षा, ज्या महिलांच्या अधिकारासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी तिथे त्यांना बसवलंय, संविधानिक पद देऊन त्या जाऊन तिथे त्या बंधू बाबांच्या पायात पाय धुतात आणि अशा व्यक्तीला, अशा प्रवृत्तीला समर्थन करतात. अध्यक्ष महोदय, अनेक मंत्रिमंडळातील मंत्री त्या बंधू बाबाचे दर्शन घेतात. भगवानचा अवतार, ईश्वराचा अवतार. अरे थोडी तरी शपथ घेताय, पण तिथे जाताना, या बंधूकडे जाताना थोडा तरी विचार करून जायला पाहिजे. माणूस कर्तृत्वाने मोठा होतो. अध्यक्ष महोदय, हात दाखवून, बंधुगिरीवर विश्वास ठेवून, ज्योतिषावर विश्वास ठेवून माणूस मोठा होत नाही. पण काही लोकांनाही सवय लागली, तांत्रिक, मांत्रिक, हात बघून किंवा भविष्य बघून सगळं जे काही आहे ह्यामधून अध्यक्ष महोदय फार वाईट ही घटना आहे. अनेक महिलांचं शोषण झाल्याची संपूर्ण व्हिडिओ समोर येत आहेत. आणि हे बंधुगिरी इथेच नाही, किती लोक, किती महाराज असे किती अनेक झालं तयार झाले.
काल परवा एक थोरात नावाचा कीर्तनकार 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतोय, 16 वर्षाच्या, आणि इकडे खरं कीर्तन सांगत आहे. म्हणजे आतून उडवून कीर्तन आणि आतून तमाशा. कुठे चाललंय हे सगळं? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? अनेक जणांची नावं आली. माझी विनंती अध्यक्ष महोदय, हे धर्मांधपणा दाखवून धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने, या सर्व जवळपास 100च्या वर क्लिप आहेत अध्यक्ष महोदय. ठीक आहे. आणि म्हणून माझा मी करतो, बाकीच्यांना पण बोले एकच आमचे या संदर्भात. एक मिनिट, या संदर्भातली स्थगन प्रस्ताव आपल्याकडनं आलेला आहे. मी आपल्याला 2 मिनिटं मांडायची संधी दिली आहे. यावरती मी चर्चा घडवून आणणार नाहीये. त्यामुळे आपल्याला जेवढं मांडायचं तेवढं मांडा, आपल्याला जेवढं मांडायचं तेवढं आपण मांडा. मला पुढे कामकाज चालवायचंय. चला. नाही अध्यक्ष महोदय, ही महाराष्ट्राची लाज घालवली आहे. आणि यामध्ये जेवढे सामील आहेत तेवढ्यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजेत. 6 आरोपी केले गेले पाहिजेत. जेवढे अधिकारी आहेत, IAS अधिकारी, IPS अधिकारी, मंत्रिमंडळातील काही मंत्री आहेत, यांचे राजीनामे पहिल्यांदा घेतले पाहिजे. या बंधुभावाला साथ दिली आहे, या नालायक माणसाला, सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी जी माहिती सभागृहासमोर मांडलेली आहे ती माहिती गंभीर स्वरूपाची असल्यामुळे शासन याच्यात कारवाई करत आहे, हे सगळ्यांना अवगत आहेच. परंतु शासनाने या संदर्भात गंभीर दखल घ्यावी. चला पुढे. असलम भाई बोलिए. अध्यक्ष महोदय, झालं त्यांनी मांडलं ना. या विषयावर दोघांचे स्थगन आहेत. ठीक आहे, 1 मिनिट ऐका. नाना भाऊ, या संदर्भात रुलिंग मी दिलेलं ऐका तर खरं. 2 मिनिटं माझं तर ऐक. अहो माझं तर ऐका 2 मिनिटं. हो हो हो, धन्यवाद. तुम्ही नेहमीच माझी मदत करता. धन्यवाद. 1 मिनिट. तर या संदर्भात मी रुलिंग दिल्यानंतरही तुमच्या दोघांचाही विषय तोच आहे. मी वडेट्टीवार साहेबांना मांडायची संधी दिली. चला बोला नाना भाऊ. अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला मदत करायसाठी उभा याच्यासाठी बोललो. विजय वडेट्टीवार साहेबांनी जी काही भूमिका या ठिकाणी मांडली, मी त्याला काही आता रिपीट करणार नाही. सभागृहात बसलेले मंत्री असतील, आमदार असतील, सगळे दोन्ही बाजूचे, इव्हन महाराष्ट्रातली जनता असेल, अध्यक्ष महाराज, या भोंदूबाबामुळे महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे. महाराष्ट्राची बदनामी झाली अध्यक्ष महाराज. विधवा महिला असतील, गरोदर महिला असतील, लहान मुली असतील, यांच्यावर झालेलं शोषण, ते ओशोनो काय ते पाणी पाजून काय असेल ते, त्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज मी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महाराज, तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही निर्णय दिलेला आहे. मी तुम्हाला अध्यक्ष महाराज सांगतो, सभागृहाचं श्रेय घेतलं ना तुम्ही अध्यक्ष महाराज. 101च्या आधारावर चर्चा लावा अध्यक्ष महाराज, आणि याच्यावर एकदा चर्चा होऊ द्या. मी तुम्हाला विनंती करतो अध्यक्ष महाराज, या पापामध्ये त्या खुर्चीचा कुठेही संबंध येत नाही. हे महाराष्ट्राच्या इज्जतीचा प्रश्न आहे. या भोंदूबाबांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला बदनाम केलं, महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही अध्यक्ष महाराज. अधिवेशन चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी ही चर्चा होणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज. याचा सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज. कोणी पाणी दिलं, काय झालं, त्याच्यावर सगळी चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महाराज. पण मी काय झालं त्याला मी काहीच नाही. माझा तर तुम्हाला सवाल आहे, माझा सवाल आहे. महिला अध्यक्ष ज्या होत्या चाकणकरला, त्यांना राजीनामा दिला. मग ज्यांचे फोटो आले त्यांनी राजीनामे द्यावेत ना अध्यक्ष महाराज. मला त्याच्यावर चर्चेत जायचं नाही. मी अध्यक्ष महाराज तुम्हाला मदत करायला उभा हो. महाराष्ट्राच्या इतिहासाला तुम्ही सगळं सांगितलं, मला कशी मदत करणार आहात ते अजून सांगितलं नाही. 101च्या खाली चर्चा लावा. सगळं नको घ्यायला अध्यक्ष महाराज. मी तुम्हाला मदत करायला उभा. 101च्या चर्चा आता चालू करा अध्यक्ष महाराज. अल्पचर्चा करा अध्यक्ष महाराज. पण हा प्रश्न निकाली लावा अध्यक्ष महाराज, नाहीतर आपल्याला माफ नाही करणार अध्यक्ष महाराज. ठीक आहे. चला. सन्मान्य भास्करराव, आपलं तर नाव पण नाहीये आपल्या अधिकारात, स्थगन पण नाहीये. म्हणूनच आपल्या अधिकारात नेहमी तुम्ही म्हणता त्या पद्धतीने. ठीक आहे. ही परवानगी दिल्यानंतर पाठी केलेले सगळे आरोप पाठी घेतले असं मी समजतो. मी बसू काय अध्यक्ष महोदय? एक अत्यंत गंभीर असा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर उभा राहिलेला आहे अध्यक्ष महोदय.
अध्यक्ष महोदय, खरं तर हा स्थगन प्रस्ताव कसा होतो, आपण निर्णय दिलाय, हा विषय संपलाय. परंतु प्रत्यक्षपणे महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, याच्यामध्ये प्रत्यक्षपणे सरकारचा संबंध आता आलेला आहे. सरकार याच्यामध्ये त्यांना अटक करतात, त्या ह्याला भोंदूला अटक करून सरकार पुढची चौकशी करतंय. त्यामुळं या सभागृहाचा अधिकार आहे की नेमकं सरकार काय करतंय त्याच्यावर चर्चा घडवून सरकारकडनं उत्तर घेणं. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सरकारचा संबंध डायरेक्ट कसा आहे, याच्यामध्ये IAS अधिकारी, IPS अधिकारी, पोलीस अधिकारी याच्यामध्ये आहेतच. सगळ्या पक्षाचे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत. मी कुठल्या एका पक्षावर बोलत नाही, सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत त्याच्यामध्ये. या सगळ्या उद्योगामध्ये अध्यक्ष महोदय मंत्री आहेत. अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये असाच एक प्रश्न उपस्थित झाला होता की नाशिकच्या एका हॉटेलमध्ये काही मंत्री हे अशा पद्धतीचे उद्योग करतायत आणि सरकारच्या वतीनं स्टेटमेंट केलं जातं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. सरकार कुठल्याही विषयाच्या शेवटात जाण्याच्या अगोदरच आपलं मत मांडतं. त्यामुळं सरकारकडून एक प्रकारचा त्या विषयामध्ये किंवा त्या चौकशीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि चौकशीचा दिशा बदलते. अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं, आम्ही या ठिकाणी अंध निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं, आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही. लाजा वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला? भूत बाबा ज्या छत्रपतींचं नाव घेतात त्यांनी अमावस्या कधी बघितली नाही, त्यांनी पौर्णिमा कधी बघितली नाही, त्यांनी पितृपक्ष कधी बघितला नाही, त्यांनी कुडबुड्या ज्योतिषी कधी बघितला नाही, गंडे दोरे अंगठ्या खडे हे कधी बघितले नाहीत. हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला अध्यक्ष महोदय? काय या माबाला लागता तुम्ही? तुमचा आदर्श लोकांनी समोर ठेवायचा, तुमचं अनुकरण करायचं, तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन जगायचं. त्या लोकांकडून जर अध्यक्ष महोदय हे उद्योग होत असतील तर अध्यक्ष महोदय सरकारनं या विषयामध्ये गांभीर्याने भूमिका घेतली सन्मान्य पाहिजे. सदस्य मला माहित आहे हा विषय अगोदर विजय समोर आला वडेट्टीवार होता. साहेब, ही सन्मान्य SIT वगैरे सदस्य ठीक आहे, मी सांगतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण हा विषय गांभीर्याने घ्यावा अशी माझी सन्मान्य विनंती आहे. सदस्य विजय वडेट्टीवार साहेब, सन्मान्य सदस्य नानाभाऊ पाटोले साहेब, सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेब यांनी जो आज माहिती आणि जो मुद्दा आज सभागृहात घेतलेला आहे त्या संदर्भात सरकारकडनं कारवाई चालू आहे. या संदर्भात आपल्या सगळ्यांनाही अवगत आहात आपण. या संदर्भात FIR झालेला आहे, या संदर्भात संबंधित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता ह्या विषयावरती सबज्युडिस विषयावरती अजून चर्चा घडवून आणण्याची काही गरज नाहीये. आपण आपलं बोलावं. अध्यक्ष महोदय, चला असलम शेख जी बोला ना. अध्यक्ष बोला माझा आवाज जाणार नाही तिकडे. मला ऐकू येत आहे, बोला. मंत्री महोदय ना येतं ना, बोलायचं नाहीये? बोलायचं ना. बोला. अध्यक्ष मध्ये मार्वे मनोरी फेरी बोट सेवामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार फेब्रुवारी 2025 मध्ये आले. चला बसून घ्या. अध्यक्ष महोदय, चला भास्करराव इकडे. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षाच्या वतीनं जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला आहे, तथाकथित काय तांत्रिक मांत्रिक बाबा जे काय असतील, बंधू बाबा अशोक खरात या व्यक्तीच्या संदर्भात ते काढणं चाललंय आता.
जो विषय घडलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे. या व्यक्तीने आपल्या तथाकथित शक्तींचा उपयोग करून, दुरुपयोग करून आणि दिशाभूल करून अनेक महिला ज्या आहेत यांच्यासोबत गैरव्यवहार, दुष्कृत्य केल्याचं समोर येत आहे. या संदर्भात मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की या संदर्भातली कारवाई ही आपल्या पोलिसांनी प्रोॲक्टिव्हली केलेली आहे. याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे. यामध्ये महिला इन्व्हॉल्ड असल्यामुळे त्यांची फसवणूकच झाली होती, पण त्या समोर यायला तयार नव्हत्या. त्यावेळेस त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांना धीर देऊन आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे. उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील. मी केवळ आपल्याला एवढंच सांगतो की या संदर्भात कारवाई जरी आत्ता झाली तरी देखील याची तयारी आधीपासून सुरू होती. त्यांच्या अटकेच्या अगोदरच म्हणजे साधारणपणे 10 तारखेला 10/3 दुसऱ्या जिल्ह्यातनं आपण एका कंप्लेंटचा उपयोग करून त्यांचा LOC देखील काढून ठेवला होता की त्यांना बाहेर पडता येऊ नये. त्यामुळे या संदर्भात पूर्णपणे कारवाई आपण करतो. मी या सभागृहामध्ये उद्या याचं डिटेल निवेदन करीन, कारण आजही चौकशी चाललेली आहे संपूर्ण प्रकरणाचं. आणि म्हणजे दोन्ही बाजूला माझी विनंती आहे की हा आपल्या कोणाहीकरता राजकारणाचा प्रश्न नाही आहे, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. अशा प्रकारे महिलांचा दुरुपयोग करणं आणि त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीचं भासवून, वेगळ्या शक्ती आहेत असं सांगून आणि जणू काही त्या जे काही समर्पण करतायत ते करणं हेच त्यांचं इतिकर्तव्य आहे. अशा पद्धतीचं त्यांचं ब्रेन वॉशिंग करणं, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे याचं गांभीर्य लक्षात घेऊन उद्या या संदर्भात मी जे काही तुम्ही ठरवाल, पण याचं पूर्ण अगदी सखोल निवेदन मी करेन. नाही चला, नाही चला पुढे जाऊया. मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. तुम्ही ठरवा. चला.